शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। फी न दिल्यामुळे निकाल रोखला। अनुदानित शाळेच्या कारभाराने संतप्त पालकांचा उद्रेक। पोलीस ठाण्यात तक्रार। मान्यता रद्दची मागणी। नाशिकच्या अभिनव बाल विकास मंदिर सिडको या 100% अनुदानित शाळेने थेट विद्यार्थ्यांचे भविष्य गहाण ठेवत निकाल रोखल्याचा खळबळजनक प्रकार आज उघडकीस आला। बेकायदेशीरपणे 7,500 रुपयांची फी मागणाऱ्या शाळेविरोधात शेकडो पालकांनी संतापून थेट शाळेसमोर ठिय्या आंदोलन छेडले। फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे गुणपत्रक थांबवणाऱ्या शाळा प्रशासनाच्या निर्णयाने वातावरण चिघळले। तणावाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी अंबड पोलीस ठाण्यात धडक देत मुख्याध्यापिका, अधीक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली। शाळेने निकालपत्र न देण्याचा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा थेट भंग आहे असे स्पष्ट करत अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला। विशेष म्हणजे शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांच्या आदेशावरही शाळा प्रशासनाने कानाडोळा केला। चौकशी समितीच्या अध्यक्षा किरण कुवर यांनी तत्काळ निकाल देण्याचे आदेश शेरा बुकमध्ये नोंदवले, तरीही विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागला। आंदोलनादरम्यान महिला पालकांशी अपमानास्पद वर्तन झाल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला असून पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे। उलट शाळेनेच पोलिसांद्वारे पालकांवर दबाव आणल्याचा आरोपही झाला आहे। 1 जून रोजी शाळा सुरू होताच गुणपत्रक व दाखले न दिल्यास, वर्गात प्रवेश न दिल्यास शाळेसमोर हजारोंच्या संख्येने ठिय्या आंदोलन छेडले जाईल असा अंतिम इशारा संतप्त पालकांनी दिला आहे। माझे नाव अश्विनी दत्तात्रय पाटील। माझी मुलगी आता मोठ्या गटात जाईल, तर मी 29 तारखेला रिझल्ट होता मुलीचा, तेव्हा मला 2,500 रुपये माझे बाकी होते माझी फी। तर त्या मॅडमनी म्हणले की म्हणे तुम्ही 2,500 रुपये भरा तरच तुम्हाला रिझल्ट देईल, असे त्या मॅडम बोलल्या। मी म्हटलं पुढचं ॲडमिशन देणार नाही असं त्या मॅडम बोलल्या मला। आम्ही गरीब आहे, एकट्याच्या भरोशावर काय होणार आहे? महागाई वाढली आहे, सगळी महागाई वाढली आहे। तुमच्याकडून फी भरणं नसेल होत तर तुम्ही नगरपालिकेच्या शाळेत टाका, तुम्ही शाळेत आणले बाळा ऍडमिशन। इथं काय भेटतं पोरांना? खायला काय देतात? नुसतं भात देतात, भाजी। मला ऍडमिशन करायचं राहतं तर आमच्या पाय पडायला येतं असं ते बोलले आम्हाला। असं काही बोलायची पद्धत झाली का सरांची? बरं, तुमची शरीराची भाषा कोणी केली? ज्योती पवार मॅडमने केली। त्या ज्योती पवार मॅडम बोलल्या आम्हाला, म्हणे तुम्ही अटक केला म्हणे आम्हाला। करत होते सगळे पालक लोक माझ्या पुढे येऊन आम्हाला अटॅक केला म्हणे, पण सगळं आमच्याकडे प्रूफ आहे, सगळं आम्हाला लेखी देणार नाही। दरवेळेस पैसे मागता, पिक्चर पोरांना पिक्चर दाखवता, काय दाखवता 20-20 रुपये मागतात ते दरवेळेस पोरांना। आई बापांना असते तरी पण पैसे मागतात ते। विद्याप्रसारक संस्था ही अभिनव बाल विकास मंदिर उत्तमनगर शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांचे मार्कशीट व दाखले घेण्यासाठी पालक आले असताना त्यांनी शाळेची वाढलेली फी याबाबत जे महेश पाटील यांनी लोकांना जमून ही शाळेची फी वाढलेली आहे याबाबत विचारणा केली शाळेला। त्यामध्ये थोडा गोंधळ निर्माण झाला। त्यामध्ये तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही पालक व शिक्षक संस्था यांना समजावून सांगितले, समन्वयाचे काम केले। दोघांची निवेदन घेण्यात आलेली आहे आणि ती संबंधित शिक्षण विभागाकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जे काही पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आपण करीत आहोत। टीम न्यूज टुडे नाशिक।